हॅलो, नमस्कार सर. नमस्कार. हां सर, राज्यात खूप टेम्परेचर वाढलेलं आहे सर आणि गरमी एकदम हाय लेव्हल झालेली आहे सर आणि ढगाळ वातावरण देखील झालेलं आहे सर. परत एकदा काही पावसाची शक्यता आहे का? यामध्ये काही अवकाळी पावसाचं संकट आहे का? तसेच गारपिटीचं देखील काही संकट आहे का? याबाबत सविस्तर अंदाज द्यावा सर. सध्याच्या अंदाजानुसार 2 फेब्रुवारीपासून 4 फेब्रुवारीच्या दरम्यान हां सर. अमरावती, अकोला, बुलढाणा, जळगाव, हां. नंदुरबार, धुळे, नाशिक, छत्रपती संभाजीनगर, जालन्याच्या काही भागामध्ये गारपिटीसह पाऊस होण्याची शक्यता आहे. हां सर. बरोबर. शिवाय ढगाळ वातावरण असल्यामुळे थंडी गायब झालेली आहे हो सर. आणि माझ्या माहितीप्रमाणे यावर्षी फेब्रुवारी कमी थंडीचा राहण्याची शक्यता आहे. हो सर. याचं मुख्य कारण जे वातावरणात बदल झालेत त्यामध्ये जवळपास दक्षिणेकडून म्हणजे अगदी केरळ, तामिळनाडूपासून तर जवळपास महाराष्ट्रापर्यंत आणि अगदी गुजरातच्या पूर्व दक्षिण भागापर्यंत ढगाळ वातावरण आहे आणि हे ढगाळ वातावरणामुळे काय झालं की आणि हे संपूर्णपणे बंगालच्या उपसागरातून येत असलेल्या कोरड्या बाष्पयुक्त म्हणजे काही वाऱ्या म्हणजे आपण असं म्हणू त्याला की बाष्प आहे पण अतिशय त्रोटक बाष्प आहे आणि मग ह्या बाष्पामध्ये काय झालेलं आहे की तसं पाऊस देण्याची क्षमता फार कमी आहे. उंचीवरचे ढग आहेत. परंतु त्यांनी थंडी कमी केली आहे. हो. त्यामुळे आपल्याला सध्या गरमी जाणवते आहे आणि शिवाय पुढे देखील जवळपास 12-13 तारखेपर्यंत आपण बघितलं तर गरमी जास्तच राहणार आहे. म्हणजे थंडीचं प्रमाण आपल्याला फार क्षुल्लक वाटेल आणि रात्री आणि पहाटे थोडी थंडी जाणवण्याची शक्यता आहे. ती सुद्धा 10° वरतीच असणार आहे. कारण 10° पेक्षा कमी थंडी झाली की आपण त्याला थंडीची लाट म्हणतो. म्हणजे थंडीच्या लाटेचं कुठलीही शक्यता आपल्याला फेब्रुवारी महिन्यामध्ये नाहीये. हो सर. शिवाय थोडं खराब वातावरण जे आहे हे पूर्ण फेब्रुवारी राहण्याची शक्यता आहे. म्हणजे ढगाळ वातावरण किंवा तुरळक कुठेतरी कारण एकापाठी एक WD पश्चिमी विक्षेप हे उत्तर भारतामध्ये येणार आहे. आणि केवळ उत्तर भारतात येऊन ते थांबणार नाही तर ते मध्य भारतापर्यंत त्याचा प्रभाव आहे. मग राजस्थान असेल, मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, बिहार, छत्तीसगडपर्यंत त्याचा परिणाम होतोय आणि काही ठिकाणी तिथे गारपीट देखील होणार आहे. शिवाय उत्तर भारतात बर्फवृष्टी होणार आहे. परंतु वाऱ्यांची दिशा ही पश्चिमेकडून आहे आणि त्याचा परिणाम असा झालाय की उत्तरेकडून जर वारे असतील आणि बर्फवृष्टी झाली की आपल्याला थंडी जाणवते. हो. परंतु वाऱ्यांची दिशा WD मुळे थोडी पश्चिमी असल्यामुळे आपल्याला ते संपूर्ण जे थंडीचे वारे आहेत ते हिमालय रांगांकडूनच पुढे सरकताना पूर्व भारताकडे दिसत आहेत. त्यामुळे आपल्याला थंडी ही केवळ पूर्व भारतात आहे आणि थोडे त्यामुळे धुके देखील वाढलेले आहे. जसाही WD निघून जाईल तसं जी काही आर्द्रता राहणार आहे त्या आर्द्रतेमुळे आपल्याला उत्तर भारतामध्ये, मध्य भारतामध्ये धुकं दिसणार आहे. हो सर. महाराष्ट्रामध्ये मात्र आपल्याला धुक्याचा प्रभाव तसा कमी आहे, परंतु सकाळी काही भागामध्ये खास करून महाराष्ट्राच्या उत्तरेकडील भागात धुके जाणवण्याची शक्यता आहे. हो. तसा फार मोठा पाऊस महाराष्ट्रात येणार नाही. फार शेतकऱ्यांनी घाबरून जाण्यासारखी परिस्थिती नाही. परंतु ज्या जिल्ह्यांमध्ये मी अंदाज दिलाय त्या ठिकाणी मात्र GFS मॉडेल आणि मला वाटतं इतरही काही मॉडेल आपल्याला अंदाज देत आहेत. फक्त ECMWF मॉडेल जोपर्यंत अंदाज देत नाही, तोपर्यंत आपण त्याला शुअर होईल असं सांगत नाहीत. त्यामुळे ढगाळ वातावरण मात्र फार काळ राहण्याची शक्यता आहे फेब्रुवारीमध्ये आणि मार्चमध्ये मात्र पावसाची शक्यता आहे. त्यामुळे आपल्याला आता सध्या फक्त फेब्रुवारीचा अंदाज जर बघायचं झालं, तर थंडी कमी-कमी होत चाललेली आहे आणि त्यामुळे आपल्याला साधारणपणे होळीपर्यंत थंडी जाणवते आणि होळीनंतर थंडी कमी होत असते. हो सर. परंतु आता नेमकी काय परिस्थिती होईल म्हणजे आपल्याला असं दिसतंय म्हणजे आता मी तर स्पष्टपणे माझ्या शेती माझी प्रयोगशाळा चॅनलवर व्हिडिओमध्ये म्हटलंय की आता थंडी गायबच होणार आहे आणि थंडी टाटा बाय बाय करायच्या तयारीत आहे. कारण जेव्हा ढगाळ परिस्थिती जर जास्त काळ राहिली म्हणजे 15 ते 14 फेब्रुवारीपर्यंत तर मग तिथून पुढे तर थंडीचा उतार सुरू होतो. हो सर. आणि त्यामुळे मग आपल्याला फेब्रुवारीची थंडी कमी आहे असं आपल्याला जाणवणार आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांना कोथिंबिरी किंवा मेथी किंवा भेंडी ही पिकं जी आहेत त्याला थोडी कमी थंडी लागते आणि त्यामुळे मग ही पिकं चांगली येतात. तर ह्या पिकांची लागवड करण्याचा हा कालावधी आहे. मग शेतकऱ्यांना जर ही पिकं लागवायची असतील तर ते फक्त थंडीचा अंदाज घेत असतात. त्यामुळे मी त्यांना आपण आपल्या चॅनलच्या माध्यमातून सांगूयात की थंडी आता कमीच होणार आहे त्यामुळे तुम्ही या पिकांची लागवड करू शकता. हो सर, नक्कीच सर. शेतकऱ्यांसाठी यामध्ये चिंता वाढवणारी देखील बातमी म्हटली तरी चालेल. कारण की सर आता अनेक शेतकऱ्यांनी थोडेसे लेट गहू पेरलेले आणि हरभरा देखील पेरलेले
आणि आता ही थंडी कमी झालेली आणि तुम्ही म्हटल्याप्रमाणे सर फेब्रुवारीमध्ये थंडी ही कमीच राहणार आहे आणि आणि असंच वातावरण फेब्रुवारी महिन्यात देखील असणार आहे. नाही, असं चिंताची बाब नाही. याचं कारण असं असतं, जरी आपल्याला गहू हरभऱ्याला थंडीची गरज असते, परंतु ती कधी असते उगवण काळापासून तर ते थोड्या वाढीपर्यंत. म्हणजे जोपर्यंत आपल्याला घटे फुल अवस्थेत येऊपर्यंत थंडीची गरज असते. आता त्या स्टेजच्या पुढे गहू गेलेले आहेत. हो. त्याच्यामुळे जे ओंबी धारण्यामध्ये आणि पोटऱ्यामध्ये एकदा गहू आले, की मग त्यानंतर जरी थंडी कमी झाली, तरी फक्त एखादं पाणी जास्त द्यावं लागेल. याच्या पलीकडे त्याचा काही परिणाम होणार नाही. हो पिकं सर. चांगलीच राहतील. हां सर. नक्कीच गरमीची लेव्हल खूप वाढलेली आहे सर आणि थंडी आता जाणवतच नाही आणि हे जास्तीत जास्त यावर्षी सर WD सक्रिय होत आहे आणि यामुळे नाही, WD दरवर्षीच असतात. अगदी ते पावसाळ्यामध्ये पण असतात. परंतु यावर्षीचं एक वैशिष्ट्य फक्त तुमच्या म्हणण्यानुसार असं आहे, की यावर्षी 60 वर्षाचा रेकॉर्ड रशियातील बर्फवृष्टीने म्हणजे याला हिमवृष्टी म्हणतात, त्याने मोडलेला आहे. हां, म्हणजे अगदी इमारतींच्या 3ऱ्या-4थ्या माळ्यापर्यंत बर्फाचे ढीग पोहोचले होते. एवढ्या मोठ्या प्रमाणात हिमवृष्टी रशियाच्या बऱ्याच भागात झालेली आहे. तशी रशियामध्ये हिमवृष्टी दरवर्षी होते. परंतु या वर्षीच्या हिमवृष्टीचं वैशिष्ट्य वेगळं आहे आणि रशिया किंवा चीन हे आपल्या थोडे उत्तरेला आहेत आणि आपल्याला त्याची सुरुवात हिमालयांपासूनच होते. त्यामुळे हिमालयात देखील आपल्याला यावर्षी जम्मू काश्मीर, लेह लडाखमध्ये अतिशय चांगल्या प्रकारचं बर्फ पडलेलं बघायला मिळालेलं आहे. हो सर. हो सर. नक्कीच सर. म्हणजे आणि अजून एक प्रश्न आहे सर 2 ते 4 फेब्रुवारी दरम्यान संपूर्ण महाराष्ट्रात ढगाळ वातावरण राहील का काही हां, भागांसाठी? ढगाळ वातावरण तसं उत्तरेलाच राहील, कारण तो पावसाचा प्रभाव आहे. तर त्यामुळे मग थोडं ढगाळ वातावरण आपल्याला मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात राहील. परंतु पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भाच्या दक्षिणी भागात थोडं त्याचं प्रमाण कमी असू शकतं. हो सर. आणि यामध्ये गारपिटीची देखील शक्यता असू शकते कारण की हां, गरमी WDच्या प्रभावाने जेव्हा जेव्हा पाऊस होईल महाराष्ट्रामध्ये, तेव्हा गारपिटीची शक्यता नाकारता येत नाही. हो सर. बरोबर. हो सर. नक्कीच हा अतिशय महत्त्वाचा अंदाज आहे. शेतकऱ्यांचे जे प्रश्न होते ते आपण या व्हिडिओमध्ये घेतलेले आहेत आणि शेतकऱ्यांचा तुम्ही जो महत्त्वाचा प्रश्न होता सर, की वातावरण कधी क्लिअर होईल? तर याबाबत देखील उत्तर आपल्याला व्हिडिओमधून मिळालेलेच आहे. सर आपल्याला बरोबर. वेळोवेळी अंदाज देत असतात. सरांचं चॅनल आहे. खूप मोठं चॅनल आहे. 2.5 लाखापेक्षा जास्त सबस्क्रायबर आहे. शेती माझी प्रयोगशाळा नावाचं चॅनल आहे. तर हे चॅनलला नक्की भेट द्यावी. इथे काही जर अंदाज समजा वातावरणात बदल झाला तर लगेच अपडेट दिले जाईल. आणि दुसरं महत्त्वाचं असं आहे, की आपण आता 2026चा मान्सूनचा पहिला अंदाज आपण त्या चॅनलच्या माध्यमातून आणि आपला ब्लॉग चॅनल आहे, डॉक्टर मच्छिंद्र बांगर ब्लॉग. तर ह्या दोन्ही चॅनलच्या माध्यमातून आपण 2026चा अंदाज नुकताच प्रसिद्ध केलेला आहे, 26 जानेवारीला. तर हां, तो सर. देखील शेतकऱ्यांनी बघावा. हां, सर. नक्कीच सर. 2026चा अंदाज सरांनी जाहीर केलेला आहे. नक्कीच सरांच्या चॅनलवर जाऊन नक्की आपण बघावा आणि तसेच आपण आपल्या देखील चॅनलवर 2026चा अंदाज सरांकडून घेऊया. 1-2 दिवसात त्यांची ही रेकॉर्डिंग देखील घेऊया. त्यासाठी आपल्या चॅनलला देखील नक्की सबस्क्राईब करून ठेवा. ओके. बरं. धन्यवाद. चालेल सर. धन्यवाद.